लसीकरणाचा दिवस होता. मदतनीस निरोप सांगून आली आणि ते बाळ का येईना म्हणून आम्ही थोडीशी वाट पाहत राहिलो. थोड्याच वेळात आजोबा आमच्याकडे आले आणि म्हणाले, "आमचं बाळ आज ॲडमिट आहे." त्यावर सगळ्यांनी त्यांना विचारलं, "काय झालं बाळाला?" बाळाची आजी बाळाला खाऊ घालायला असते, सांभाळायला असते. बाळाला जबरदस्तीने खाऊ घातलं जातं. आम्ही विचारलं, "कसं?" बाळाच्या पुढे मोबाईल ठेवतात आणि कार्टून लावतात. आणि मग बाळाला नादी लावून खाऊ घालतात. कधी-कधी खूप चिडचिड करतं, कधी-कधी नाकारतं. तरी पण जबरदस्तीने त्याला खाऊ घातलं जातं. त्याचं पोट वाढलंय आणि हातपाय काड्या-मोड्या, पोटात दुखायला लागलं म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेलं, तर डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. मोबाईलच्या नादाने बाळाचं पोट भरलंय का, हेच बाळाला कळत नाही. बाळाच्या भुकेच्या संवेदनाही बाळाला कळत नाही. जबरदस्ती खाऊ घातल्यामुळे बाळाच्या मनावर ताण येतो. इतकं सगळं खाऊ घातलेलं बाळाच्या अंगी लागत नाही. जास्तच खाऊ घातल्यावर पचनतंत्र काय करणार? ताण होणारच. अशा पद्धतीने जर त्याच्या पचनशक्तीवर ताण येत असेल, पचनशक्ती कशी काम करेल? त्याच्या आतड्यांवर ताण आल्यामुळे पोट दुखायला लागलं, तर कृपा करून बाळाला जबरदस्ती खाऊ घालू नका. बाळाला स्वतः खाण्याची संधी द्या. मोबाईल जर सुटत नसेल ना, तर मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणारच आहे. कशी मोबाईलची सवय सोडायची. तुम्हाला जर माझ्या या सत्य घटनांमधून काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल, तर निसर्ग संस्कार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे घरातल्या व्यक्ती ह्या चुका करणार नाही.